दरम्यान कबुतरांचं खाणं पिणं बंद झाल्यास ते नागरी वस्तीमध्ये येऊ शकतात असं सुनील शिंदेंनी म्हटलंय। नागरी वस्तीबाहेर कबुतरांच्या खाण्यापिण्याची सोय केली पाहिजे। विधान परिषदेमध्ये सुनील शिंदेंनी ही मागणी केली आहे। कबुतरांसाठी वेगळा पार्क करता येईल का याचे निर्देश पालिकेला दिले जातील असंही यावर मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। त्यांचं खाणं बंद झालं तर हे सगळे पक्षी नागरी वस्तीमध्ये किंवा वेगवेगळ्या रहिवाशांच्या वस्तीमध्ये जाऊ शकतात, त्यांचा त्रास इथेही होऊ शकतो आणि त्यामुळे अशा पक्षाचं कुठेतरी खाण्यापिण्याच्या माध्यमातून जतन करण्यासाठी नागरी वस्तीच्या बाहेर या ठिकाणी कुठेतरी अशा तऱ्हेने त्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे। सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की हा जो पक्षी आहे हा जर अचानकपणे कॉलनीमध्ये आला, घरामध्ये हा थवेच्या थवे आले तरी देखील अडचण निर्माण होऊ शकते। म्हणून शिंदे साहेबांनी केलेली जी सूचना आहे तशा पद्धतीचं कुठं पार्क करता येईल का, त्यांना चांगल्या पद्धतीनं दाना पाणी देऊन कशा पद्धतीनं जगवता येईल यासाठी महानगरपालिकेला निर्देश दिले जातात।